काय माय फालतूच या माणसाच्या मनानं ऐकत बसली मी. तवाच ऐकलं नसतं तर खत होतं. फालतूच कोणतंही काम आपण करायला जा, यायनं टांग अडवलीच पाहिजे. यायले बरं दिसत नाही ना, म्हणून तर हे सगळं. येऊ दे त्याले घरी, पाहतोच मी आता त्याची. काय झालं रे पहिले, काऊन हे फुगून बसली आता? यशोदा, ओ यशोदा. काय यशोदा, एक काम कर बरं. बापा, आता तर लयच झालं. एक कप चहा कर बरं माझ्यासाठी. तुम्हाला चहा घ्या काही मिळणार नाही आता. अहो पण झालं काय ते तर सांग. म्या तुम्हाला काय म्हणलं होतं तवाच, लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायचे होते. फॉर्म भरतो तर मला तुम्ही भरू नाही दिला. मग आता काय आलं त्याचं? आता काय आलं सांगू तुम्हाला, काय आलं तर. वेटाळ्यातल्या सगळ्या बायाले पैसे आले, माया बहिणीले पैसे आले, माया भाऊजईले पैसे आले. तुम्हीच वय शानपणा करणारे, फॉर्म भरू नको म्हणणारे. मलाच एकटीले पैसे नाही आले आणि आता सगळ्याले 2100 रुपये येणार आहे. मी काय करू सांगा. अहो नाही येत बिचारे हमेशासाठी हे पैसे. तुम्ही मागही तसेच म्हणे 1500 रुपये यायचे होते तवा सगळे आले. आता मला 2100 रुपये भेटणार नाही. ते तर गेलेच माझे 7500 बोंबलत तुमच्याच्यानं. आता हे बी जाते. मग आता भर ना फॉर्म. हो, आता मग भरणं फॉर्म आता चालू आहे तुमच्यासाठी. मग आता मी काय करू म्हणतो सांग. आता काय करू म्हणजे काय, ते झालं ना तुमच्याच्यानं नुकसान माझ्या 7500चं. मला ते पहिलेचे 7500 रुपये लागन तुमच्याकडून. अरे बापा रे, आता काय करावं? आता काय करावं, एवढ्यानं झालं का? याच्या पुढं जेव्हा जेव्हा बायाले खात्यात पैसे येईल लाडकी बहीणचे, तवा तवा मले तेवढे पैसे लागन सांगून राहिली. आता केवढ्याची आली रे बापा? असं तवा तर लय खुशी वाटे ना हुशारक्या दाखवाले. काय म्हणे तुम्ही? अव हे काय हमेशासाठी देते का? एक डाव दिन मग बंद करन. आणि कुठचा पैसा आला इतका सरकारजवळ? लय हुशारक्या मारे ना तुम्ही. लय स्वतःला मोठे समजता ना. तुम्हाला वाटते मी आहो तर कोणीच नाही. मले ते काय माहित नाही. दर महिन्याले जेव्हा जेव्हा सगळेले पैसे येईन तवा तवा मले तुमच्याकडून लागन. आणि तुम्ही जर नाही दिलं तर तुमच्याकडून कसे काढायचे मला बरोबर माहित आहे. घे जो बापा, आता काय करणार आहे माणूस. आता कुठं बाहेर जाऊ नका. चहा तर तुम्हाला मिळणारच नाही आहे. स्वयंपाक झालाय, जेवून घ्या. आले मोठे मले हुशारक्या शिकवणारे.